हे बघा बाही कटिंग करायचं आहे आपल्याला आता. हे असं इथून इथं 1 इंच टाकायचं सुरुवातीला. बंद बाजू आपल्याकडे घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचं आडवी लाईन मारून घ्यायची जी 1 इंच मार्किंग केलंय त्याच्यावरती. त्याच्यानंतर काय करायचा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा. हे बघा असा उलटा पूर्ण दंडघेर मोजायचा किती आहे बघायचं. दंडघेर 7 आहे बघा. हा बघा तर इथून इथं ह्या लाईनवर 7 इंच टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं काकेतला अंतर मोजायचं. हे बघा असं तर 1.25 इंच आहे बघा अंतर. तर दंडघेरचं माप आलंय तिथून वरती 1.25 इंच टाकायचं. हे बघा असं. त्याच्यानंतर काय करायचं मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा किती आहे बघायचं. 8 आहे बघा. आणि आपली बाही उंची 4 आहे. तर बाही उंची 4 आहे म्हटल्यानंतर इथं 4.5 टाकून घ्यायचं. आणि मुंड्याचा आकार 8 आहे तर 8च टाकून घ्यायचं. इथं बरोबर आपला 8 आलं. तर आपल्याला काय होतं एक एकदा असा आकार काढता येत नाही. हे बघा त्याचा आकार काढता येत नाही म्हणून काय करायचं 2.5 इंच असं टाकायचं मार्किंग करायचं. सरळ रेष मारायची. मग तुम्ही असा आकार पण देऊ शकता. हे बघा असा. ही झाली आपली बाही कटिंग.